तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2 दिवसाआधी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट अपडेट दिलेली आहे की ज्या बहिणींचं ई-केवायसी चुकल्यामुळे ई-केवायसी रिजेक्ट झाली आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्हीही हप्ते त्या बहिणींना आलेले नाहीत. दोन्ही हप्ते आले नाही, त्यामागे कारण दिलं की केवायसी चुकली. मग आता केवायसीची दुरुस्ती करायची आहे किंवा केवायसीची पुन्हा चौकशी करायची आहे. पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लाडक्या बहिणींना पडलेला आहे की केवायसी कशी करावी. केवायसी कशी करावी, ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता ऑनलाईन पद्धत तर नाही, आपण वाट पाहत होतो की शासनाकडून अपडेट येईल, वेबसाईटवर ऑप्शन येईल, ई केवायसी कदाचित पुन्हा सुरू करतील. समोरची अपडेट सांगू शकत नाही, पण आता सध्या वेबसाईटवर केवायसी बंद आहे. आता वेबसाईटवर तुम्ही केवायसी करू शकत नाही, केवायसी बंद आहे. समोर अपडेट आली, शासनाने जर निर्णय घेतला तर तुम्हाला त्याबद्दल अपडेट आपल्या व्हिडिओच्या मार्फत देण्यात येईल. पण आता ऑफलाईन केवायसी, ऑफलाईन पद्धतीने चौकशी आणि केवायसी लाडक्या बहिणींना करायची आहे. तर शासनाकडून जो निर्णय आलेला आहे, शासनाकडून निर्णय आला की फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका यांच्याकडून करण्यात येणार आहे. ज्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबलेले आहे, त्या बहिणीच्या घरी स्वतः फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे अंगणवाडी सेविका यांच्याकडून स्वतः घरी जाऊन, तुमच्या घरी येऊन त्या चौकशी करणार. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, तुम्हाला कोणत्याच ठिकाणी जायची गरज नाही. अंगणवाडी सेविकांना स्वतः भेटायची सुद्धा गरज नाही. आता जे काही अदितीताई तटकरे यांनी 2 दिवसाआधी अपडेट दिली होती, त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणी काय करताय, अंगणवाडी सेविका यांच्याकडे स्वतः जात आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे स्वतः जात आहे. अंगणवाडी सेविका म्हणतात की आम्हाला आदेश आलेले नाही. अंगणवाडी सेविकांना अजूनपर्यंत आदेश गेलेले नाही. त्यांना आदेश कधी जातील, जेव्हा त्यांच्या एरियामधील याद्या त्यांच्याकडे जातील. सर्वात अधिक गरज कशाची आहे, यादी जाण्याची. फक्त महिला व बालविकास विभागाकडून जे आहे ते जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहे. अजूनपर्यंत अंगणवाडी सेविकांना आदेश गेलेले नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अंगणवाडी सेविकांना अजूनपर्यंत आदेश गेलेले नाही. अंगणवाडी सेविकांना आदेश जाईल, त्यांच्याकडे अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्या जाईल. ज्या बहिणींचे पैसे बंद झाले त्या बहिणींच्या याद्या जातील. त्यानंतर त्या लाडक्या बहिणी तुमची ऑफलाईन केवायसी तुमच्या कुटुंबात येऊन, तुमच्या घरी येऊन तुमची चौकशी करतील. पण ओव्हरऑल जे काही शासनाने हा निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय बिलकुल चुकीचा आहे. बिलकुल चुकीचा शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आता कशा प्रकारे चुकीचा निर्णय का म्हणाल तुम्ही? मग आता अंगणवाडी सेविका चौकशी करणार तर मग ठीक आहे, अंगणवाडी सेविका पात्र करतील किंवा अपात्र करतील, पण शासनाचा निर्णय चुकीचा आहे. कसा की शासनाने वेबसाईटवरच पुन्हा केवायसी 1 महिन्यासाठी, कमीत कमी 1 महिन्यासाठी तरी शासनाने वेबसाईटवरच केवायसीचं ऑप्शन द्यायला पाहिजे होतं, दुरुस्ती करण्यासाठी किंवा पुन्हा केवायसी करण्यासाठी. यामध्ये लाडक्या बहिणीचा फायदा आहे. यामध्ये लाडक्या बहिणीचा फायदा कसा आहे, कारण आता अंगणवाडी सेविका यांना आदेश जाईल कधी, त्यांच्याकडे याद्या जाईल कधी, त्या व्हेरिफिकेशन करतील कधी, त्यानंतर ते व्हेरिफिकेशनचा रिपोर्ट देतील कधी, या प्रोसेसमध्ये 2 ते 3 महिने लाडक्या बहिणींचं नुकसान होणार. जानेवारी महिना गेलेला आहे, फेब्रुवारी महिना सुद्धा जाऊ शकतो, मार्च महिना सुद्धा व्हेरिफिकेशन मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे शासनाचा जो काही हा निर्णय आहे तो 100% मला चुकीचा वाटत आहे. पर्सनली बिलकुल चुकीचा आहे. कारण मागच्या टप्प्यात सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की अंगणवाडी सेविकांना आदेश दिले, पण अंगणवाडी सेविका यांच्याकडून कोणत्याच प्रकारची चौकशी झालेली नव्हती. आता पण त्यांच्याकडे आदेश जातील, त्यानंतर त्या चौकशी करतील. अंगणवाडी सेविका यांच्याकडे आधीपासूनच खूप जास्त कामं असतात, कामाचं प्रेशर असते. या कामाच्या प्रेशरमुळे जे आहे ते पुन्हा विलंब होणार आहे चौकशीसाठी. चौकशीचा जो काही अहवाल आहे तो पाठवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना उशीर होऊ शकतो. म्हणजे जे काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, जिल्हाधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांना आदेश जाईल, याद्या जातील आणि त्या चौकशीमध्ये 2 ते 3 महिने निघून जाईल. त्या 2 ते 3 महिन्यामध्ये लाडक्या बहिणींचा खूप जास्त या ठिकाणी नुकसान होणार. आणि त्याचमुळे जे आहे ते शासनाने, माझ्या मते जे आहे ते ई-केवायसीच्या वेबसाईटवरच ऑप्शन अवेलेबल करून द्यावं. ज्या पद्धतीने तुम्ही मग ऑनलाईन पद्धतीनेच केवायसीवर रिझल्ट दिला, ऑनलाईन पद्धतीनेच केवायसीवर चौकशी केली, तर ऑनलाईन पद्धतीनेच पुन्हा केवायसीवर ऑप्शन द्या आणि पुन्हा लगेच ई-केवायसी झाल्यानंतर ऑटोमॅटिक पद्धतीने लाडक्या बहिणींना पात्र करा. ऑटोमॅटिक पद्धतीने लाडक्या बहिणींना पात्र करायला पाहिजे. मग लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरतानाच लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकाकडूनच पात्र केलं असतं. आता फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यापेक्षा मग जेव्हा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला तेव्हा मग एवढी ग्राउंड लेवलवरची पडताळणी करायला पाहिजे होती. मग ज्या बहिणी पात्र असत्या त्याच बहिणींनी लाभ घेतला असता, ज्या बहिणी अपात्र होत्या त्या बहिणींना लाभ मिळाला नसता. मग आधीपासूनच अंगणवाडी सेविका यांना चौकशीबाबत आदेश दिले असते जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली. मग आता यामध्ये काय होणार की भरपूर बहिणी अपात्र होणार. ज्या बहिणी अपात्र आहे अंगणवाडी सेविका त्यांना अपात्र करणार, ज्या बहिणी पात्र आहे त्या बहिणींना अंगणवाडी सेविका पात्र करणार. फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये जे काही तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी आहे, तुम्ही पात्र आहे की नाही हे सर्व
या ठिकाणी दिसून येणार, स्पष्ट लक्षात येणार आहे. त्यामुळे भरपूर बहिणींचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं का हा निर्णय शासनाचा बिलकुल चुकीचा आहे. 2-3 महिने यामध्ये निघून जातील, चौकशीमध्ये निघून जातील, त्यांच्या एरियामधील जे चौकशी करणे, रिपोर्ट देणे यामध्ये 2 ते 3 महिने निघून जाईल आणि लाडक्या बहिणींचं सुद्धा या ठिकाणी नुकसान होईल. त्यामुळे केवायसीच्या वेबसाईटवर फटाफट जे आहे ते फक्त एका महिन्यासाठी केवायसी सुरू करा. एका महिन्यामध्ये लाडक्या बहिणी जे आहे ते त्यांची केवायसी पूर्ण करतील आणि ऑटोमॅटिक पद्धतीने लाडक्या बहिणींचा प्रश्नाच्या उत्तरावर लाभ शासनाने सुरू करायला पाहिजे.